हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. फोन का लागत नाहीये? अरे देवा, मी सुद्धा ना ओगाचंच मिशाजींवर चिडचिड केली. त्यांची काय चूक होती? त्यांनी तर काही चुकीचं केलं नव्हतं. माझा सगळा अनावश्यक राग मी त्यांच्यावर काढला. अरे अर्जुन, तिने किती मुश्किलनं फोन केला होता. किंवा नीट बोलायला हवं होतं. कधी कधी माझं डोकंच जास्त बिघडतं. फोन कट झाल्यानंतर अर्जुन स्वतःलाच दोष देत होता. जान्हवी आणि राजवीर आज दोघेही खूप आनंदी होते. बऱ्याच दिवसांच्या तणावानंतर आज त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच प्रसन्नता दिसत होती. जान्हवी आज नेहमीपेक्षा लवकर उठली होती आणि उत्साहाने ऑफिससाठी तयार होत होती. राजवीर जिमहून परत येऊन अंघोळ करून ब्रेकफास्ट करत ऑफिसला जायच्या तयारीत होता. दोघांच्या चेहऱ्यावरचं समाधान स्पष्ट जाणवत होतं. राजवीर येण्याआधीच जान्हवी ऑफिसमध्ये पोहोचली होती. राजवीर ऑफिसमध्ये येताच ती थेट त्याच्या केबिनमध्ये गेली. सर, तुमच्यासाठी कॉफी घेऊन येऊ का? आज जान्हवीच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित होतं. गेले काही दिवस ती थोडी उदास होती, पण आज तिला पाहून स्पष्ट जाणवत होतं की ती खूप खुश आहे. हो मिस जान्हवी. राजवीर लॅपटॉपवर काम करत होता. जान्हवीचा आवाज ऐकताच त्यानं तिच्याकडे पाहिलं आणि प्रेमळ स्वरात उत्तर दिलं. जान्हवी कॉफी आणायला गेली. थोड्याच वेळात राजवीरनं स्वतःच जान्हवीसाठी कॉफी बनवली आणि तिच्या हातात दिली. आज लंच टाईमला काय प्लॅन आहे तुमचा मिस जान्हवी? राजवीर तिला विचारत म्हणाला. काही खास नाही, जान्हवी शांतपणे उत्तर देत म्हणाली. जर तुम्ही फ्री असाल तर माझ्यासोबत याल का? राजवीर थोड्या मिश्किलपणे विचारू लागला. कुठे? आणि त्यानंतर हे ऐकून जान्हवीनं आश्चर्याने डोळे मोठे करत विचारलं. जिथे मी घेऊन जाईन तिथे. फक्त एवढंच सांगा, तुमचा दुसरा काही प्लॅन नाही ना? राजवीर पुन्हा विचारत म्हणाला. नाही, माझा दुसरा काही प्लॅन नाही, जान्हवी उत्तरली. आणि त्याच नंतर मी फक्त कन्फर्म करत होतो. नाहीतर कदाचित तुमच्या एखाद्या फ्रेंडसोबत आधीच काही ठरलेलं असेल. राजवीर टोमणा मारत म्हणाला. नाही, तुम्ही कन्फर्म करत नाहीये, मला टोमणे मारताय. जान्हवीला लगेच समजलं की राजवीर मुद्दाम तिला चिडवत आहे. असं काही नाही, मी फक्त साधा प्रश्न विचारला. मी एकटाच थोडाच आहे, तुमचे तर खूप सगळे फ्रेंड्स आहेत. कुणासोबत आधीच काही ठरलं असेल म्हणून विचारलं. राजवीर पुन्हा आपली बाजू मांडत म्हणाला. बरं झालं तुम्ही विचारलत, कारण मला लंच माझ्या फ्रेंड्ससोबतच करायचं आहे. मी बिझी आहे, मी येऊ शकत नाही, सॉरी. राजवीरचे सततचे टोमणे ऐकून जान्हवी थोडी चिडली आणि थेट नकार देत म्हणाली. अगं, आता तर तू म्हणालीस की काही प्लॅन नाही, आता अचानक असं का बंद करतेस? आणि त्यावेळी राजवीरला अजिबात वाटलं नव्हतं की त्याचं बोलणं एवढं महागात पडेल. मी काही अचानक करत नाहीये. सुरुवात कोणी केली? मी नाही. मी की तुम्ही? जान्हवी त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली. मी फक्त साधा प्रश्न विचारला. एवढं नाराज व्हायचं काय कारण आहे? तुझा फ्रेंड आहेस ना, मग चिडायचं काय? राजवीर हट्टाने बोलत राहिला. तुम्ही मला टोमणे मारताय? जान्हवी रागात म्हणाली. आणि त्याच नंतर तुला गैरसमज होत आहे. मी काही चुकीचं बोललो असेल तर त्याला मी काय करणार? आणि त्याचवेळी राजवीरही हे मान्य करायला तयार नव्हता की त्याने मुद्दाम तिला चिडवलं होतं. म्हणूनच मी सांगते की मी बिझी आहे, मी येऊ शकत नाही. जान्हवी ॲटिट्यूड दाखवत म्हणाली. म्हणजे तू येणार नाहीस? राजवीर डेव्हिल स्माईल देत म्हणाला. नाही, मी येणार नाही. जान्हवी तोंड दुसऱ्या बाजूला वळवत म्हणाली. आणि त्याच नंतर मला आधीच माहिती होतं की तू कधी प्रेमाने ऐकणार नाहीस. तुला प्रेमाची भाषा समजतच नाही. राजवीर खुर्चीतून उभा राहत म्हणाला. प्रेम आणि तुम्ही प्रेमाच्या गोष्टी करू नका. तुम्हाला अजिबात सूट होत नाही. जान्हवी हलकसं हसत टोमणा मारत म्हणाली. का का सूट होत नाही? असं काय केलंय मी? आणि त्यानंतर राजवीर चिडत म्हणाला. तुम्हालाच माहिती आहे,
वेगळं सांगायची गरज नाही. जान्हवी अजूनही त्याच ॲटिट्यूडमध्ये होती. मला मला माहीत नाही. तुम्हीच सांगा, मलाही कळू द्या. राजवीर तिच्या जवळ येत डोळ्यात डोळे घालून म्हणाला, तुमची कॉफी प्या. मला अजून खूप काम आहेत. जान्हवी कॉफीकडे इशारा करत बाहेर जायला लागली. हो जा, तुमचं काम करा, पण लंचच्या आधी फ्री व्हायचं आहे. राजवीर तिला थांबवत मागून म्हणाला, कदाचित तुम्ही ऐकलं नसेल, मी फ्री नाही. जान्हवी डोळे बारीक करत त्याच्याकडे पाहत म्हणाली, ऐकलं आहे, पण आता मी विचारत नाहीये, सांगतोय. राजवीरही तितक्याच ॲटिट्यूडमध्ये म्हणाला, आत्ताच तर तुम्ही म्हणालात ना. हे ऐकून जान्हवी गोंधळून गेली. हो म्हणालो होतो, पण मला तुला प्रेमाची भाषा समजत नाही ना, आणि प्रेम मला सूट होत नाही म्हणालीस, म्हणून हा माझा ऑर्डर आहे. लंचच्या आधी सगळं काम संपव, कारण मला लंचला तू फ्री हवी आहेस, समजलं का? राजवीर ठामपणे डोळे दाखवत म्हणाला. ते पूर्ण ॲटिट्यूडमध्ये बोलत होती. खडूस असं पुटपुटत जान्हवी पाय आपटत राजवीरच्या केबिनमधून बाहेर निघून गेली. जान्हवी निघून जाताच राजवीर हलकेच हसला आणि स्वतःशीच बडबडू लागला. ही मी जान्हवी सुद्धा ना खूपच विचित्र आहे. प्रेमाने बोललं तर प्रॉब्लेम, न बोललं तरी प्रॉब्लेम. नेमकं हवं तरी काय तिला? की सगळ्याच मुली इतक्या कॉम्प्लिकेटेड असतात की फक्त हीच? लंचचा वेळ होताच जान्हवी आणि राजवीर दोघेही लंचसाठी बाहेर पडले. आपण नक्की कुठे चाललो आहोत? जान्हवीनं राजवीरकडे पाहत विचारलं. ते तुम्हाला कळून काय फायदा होणार आहे मिस जान्हवी? राजवीर शांतपणे म्हणाला. आणि त्याच नंतर तुम्हाला माहिती असो वा नसो, वेळ तर तेवढाच लागणार आहे. सांगितल्याने आपण लवकर पोहोचणार नाही. त्यामुळे तुम्ही निवांत बसा. जिथे जायचे तिथे पोहोचूच ना. जातोयच की. हे बोलताना तो तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होता. तुम्ही सांगितलं तर तुमचं काही बिघडणार आहे का? जान्हवी डोळे वटारत म्हणाली. राजवीर तिच्या जवळ गेला आणि हलकेच तिच्या ओठांवर बोट ठेवत म्हणाला, आता गप्प बस मिस जान्हवी, अजिबात बोलायचं नाही. राजवीर जान्हवीला लंचसाठी एका सुंदर रिसॉर्टमध्ये घेऊन आला होता. त्याने संपूर्ण पूल साईड एरिया खास लंचसाठी आधीच बुक केला होता. तेथे हलकं प्रेमळ संगीत सुरू होतं आणि वातावरण खूपच रोमॅन्टिक होतं. OMG, इतकं सुंदर! जान्हवी आजूबाजूला पाहत म्हणाली. आपण इथे कुठल्या मीटिंगसाठी आलो आहोत का? आणि त्यानंतर नाही, राजवीर ठामपणे म्हणाला. मग? जान्हवी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत विचारते. बरं, तर आपण इथे कशासाठी आलो आहोत? आणि त्यावेळी लंच करण्यासाठी, राजवीर साधेपणाने म्हणाला. तुम्ही मला फक्त लंचसाठी इथे घेऊन आला आहात? जान्हवीला त्याच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता. तिने पुन्हा एकदा खात्री करून घेतली. हो का? मी तुम्हाला लंचसाठी इथे आणू शकत नाही का? राजवीर भुवया उंचावत म्हणाला. नाही, मला वाटलं आपण कुठल्या मीटिंगसाठी आलो आहोत. जान्हवी थोडीशी गोंधळलेली म्हणाली. नाही, आपण फक्त लंचसाठीच आलो आहोत, असे म्हणत राजवीरनं तिच्यासाठी खुर्ची ओढली आणि बसायचा इशारा केला. पण का? काही खास कारण? जान्हवी खुर्चीत बसत त्याच्या डोळ्यात पाहत विचारते. काही खास नाही, राजवीर समोरच्या खुर्चीत बसत म्हणाला. फक्त माझं मन होतं म्हणून. ठीक आहे, जान्हवी हलकसं हसत म्हणाली. संपूर्ण पूल एरिया पूर्णपणे रिकामा होता. राजवीरने तो पूर्ण भाग फक्त त्यांच्यासाठी बुक केला होता. येथे सगळीच टेबल्स रिकामी आहेत. एकही टेबल भरलेलं नाही. दूरवर कुठेही माणूस दिसत नाही. जान्हवी आजूबाजूला नजर फिरवते,
पूर्ण परिसर ओस पडलेला पाहून तिला थोडं आश्चर्य वाटतं. ती राजवीरकडे पाहत प्रश्न विचारते, इथे कदाचित जास्त लोक येत नसतील. राजवीर कारण काढत उत्तर देतो, हे रेस्टॉरंट चांगलं नाही का? राजवीर तोंड वाकडं करत विचारतो. हो, तसंही असू शकतं, राजवीर खांदे उडवत म्हणतो. पण पाहायला तर अजिबात वाईट वाटत नाही. किती छान आणि सुंदर आहे हे ठिकाण. जान्हवी पुन्हा म्हणते. काय माहिती? जान्हवी जे काही बोलत होती त्यावर राजवीर फक्त तिच्या होकारात होकार मिळवत होता. त्याला तिला हे सांगायचं नव्हतं की त्याने संपूर्ण परिसर आधीच बुक केला आहे, कारण त्याला माहिती होतं जर जान्हवीला हे कळलं तर ती नक्कीच खूप ओव्हर रिॲक्ट करेल. नक्कीच इथे फार महाग असेल, म्हणूनच सगळं रिकामं आहे. जान्हवी आजूबाजूला पाहत लोक का नाहीत याचे कारण शोधत होती. हो, शक्य आहे. राजवीर पुन्हा एकदा तिच्या म्हणण्याला दुजोरा देतो. म्हणूनच कोणी येत नाही. यांनी आपले दर कमी केले पाहिजेत, जान्हवी म्हणते. हे ऐकून राजवीर थोडा चिडून म्हणतो, मी जान्हवी, आपण इथे लंचसाठी आलो आहोत, त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीवर चर्चा करायला नाही. आपण आपलं जेवण करूयात आणि हे सगळं त्यांच्यावरच सोडूया. त्यांना स्वतःच कळेल की सेल्स कधी वाढवायची आहे. आतापर्यंत जान्हवी सतत एकाच विषयावर बोलत असल्यामुळे राजवीर वैतागला होता. तो थोड्या रागात तिला डोळे दाखवत बोलला, हो, तेही बरोबर आहे. राजवीरच्या सुरावरून समजून घेऊन जान्हवी शांत होते. दोघेही तिथे लंच करतात आणि त्यानंतर राजवीर जान्हवीला ऑफिसमध्ये सोडतो. आपण आत येणार नाही का? राजवीर गाडीतून उतरत नाही हे पाहून जान्हवी विचारते. नाही, मला मला थोडं बाहेर जायचं आहे. हो, एक मीटिंग आहे. राजवीर खरं सांगू इच्छित नव्हता, म्हणून तो थोडा अडखळत बोलतो. मग मी पण येते ना तुमच्यासोबत, मला पण घेऊन चला. असं म्हणत जान्हवी गाडीतच बसून राहते. नाही नाही, तुम्ही येऊ शकत नाही. राजवीर तिच्याकडे न पाहता ठामपणे नकार देतो. आणि त्यानंतर का? मी का नाही येऊ शकत? मी तुमची सेक्रेटरी आहे ना. तुम्ही जात असाल तर मी पण येऊ शकते. मला पण घेऊन चला. राजवीरचं उत्तर ऐकून जान्हवीला वाईट वाटतं. ती लहान मुलांसारखी रुसून आणि हट्ट करत बोलते. मी सांगितलं ना, तुम्ही येऊ शकत नाही म्हणजे येऊ शकत नाही. राजवीर रागात डोळे दाखवत म्हणतो. पण का? का नाही येऊ शकत? जान्हवी हट्ट सोडत नाही. थोडा विचार करून राजवीर म्हणतो, अरे, तुम्ही कालच म्हणत होतात ना की तुमचं खूप काम पेंडिंग आहे. ते आधी पूर्ण करा. जा, ते काम करा. काही हरकत नाही. ते काम मी नंतर करेन. तुमच्यासोबत येणं हेही तर माझंच काम आहे. आधी मी तुमच्यासोबत जाऊन येते, मग परत येऊन काम करेन. जान्हवी अजूनही तयार नव्हती. राजवीर जसं जसं कारण देत होता तसतसं ती त्याला उत्तर देत त्याच्यासोबत जाण्याचा हट्ट करत होती. नाही, ते काम महत्त्वाचं आहे. आधी ते करा आणि तसंही मला यायला उशीर होईल. कदाचित खूप उशीर होईल. असं म्हणत राजवीर गाडीचं दार उघडतो आणि जान्हवीला खाली उतरायचा इशारा करतो. पण मला पण जायचं होतं. जान्हवी त्याच्याकडे लहान मुलीसारखी पाहत म्हणते. काय आहे ना मी जान्हवी, जा आणि तुमचं काम करा. नाहीतर नंतर तुम्हीच बहाणे काढाल की मी तुम्हाला काम करू दिलं नाही आणि सगळा दोष माझ्यावर टाकाल. राजवीर पुन्हा तिला गाडीतून उतरायला सांगतो. हो, ठीक आहे, मी जाते. आणि त्यानंतर राजवीर ऐकत नाही. हे पाहून जान्हवी शेवटी मान्य करते. गुड. जान्हवी मान्य झालेली पाहून राजवीर एक दीर्घ श्वास घेत म्हणतो, कधीपर्यंत परत येणार आहात? गाडीतून उतरताना जान्हवी विचारते. काम संपलं की लगेच येईन. राजवीर शांतपणे उत्तर देतो. ठीक आहे, ओके, बाय.
उदास चेहरा करत जान्हवी गाडीतून उतरते. हो बाय असं म्हणत राजवीर गाडी घेऊन निघून जातो. गाडी चालवत असतानाच राजवीर स्वतःशीच पुटपुटू लागला. ही मी जान्हवी सुद्धा ना, अगदी लहान मुलीसारखी हट्ट धरते. तिला सोबत नेलं असतं तर तो पुन्हा तिच्या मागे लागला असता. त्याला दुसरं काही काम नाहीच आणि जान्हवीही त्याला मित्र म्हणते. 2 दिवसात मित्र झाला तो आणि मी स्पष्ट नकार दिला तर राग. जानू जानू म्हणतो ते तिला आणि ती काहीच बोलत नाही. माझ्याशिवाय सगळं चालतं पण मला मात्र नेहमीच प्रॉब्लेम. आज राजवीर साईटवर जाणार होता जिथे नताशा आणि लकीशी त्याची भेट होणार होती. जान्हवी आणि लकीची भेट व्हावी हे राजवीरला अजिबातच आवडत नव्हतं. संध्याकाळचे 6 वाजले होते पण जान्हवी अजूनही राजवीरची वाट पाहत होती. तो अजून ऑफिसला आलेलाच नव्हता. आणि त्यानंतर माझी सुट्टीची वेळही झाली आहे. सर अजून आलेच नाहीत. बोलून गेले होते की येईन. एवढा उशीर कोण करतं? मला सोबत नेलं असतं तर काय बिघडलं असतं? आणि त्यावेळी मी त्यांचं काम बिघडवलं असतं का? पण नाही, हट्टी आहेत एकदम. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर जान्हवीनं शेवटी राजवीरला फोन केला. बोला मिस जान्हवी. राजवीर फोन उचलत म्हणाला. आपण कुठे आहात? अजून ऑफिसला का नाही आलात? जान्हवी थेट प्रश्न विचारते. राजवीर घड्याळाकडे पाहत म्हणाला. तुम्ही अजून घरी गेल्या नाहीत का? नाही. जान्हवी उत्तर देते. आणि त्याच नंतर तुमची सुट्टीची वेळ झाली आहे. तुम्ही घरी निघा. राजवीर म्हणतो. पण तुम्ही ऑफिसमध्ये नव्हतात ना. मी तुमच्याशीही न विचारता गेली असते तर तुम्हीच म्हणाला असतात की विचारल्याशिवाय का गेलीस? जान्हवी रागात बोलते. तेव्हा मी ऑफिसमध्ये असतो. आता नाही. त्यामुळे तुम्ही वेळेत घरी जायला हवं होतं. आता उशीर झाला आहे. तुम्ही घरी जा. राजवीर शांतपणे सांगतो. म्हणजे तुम्ही ऑफिसला येणारच नाहीत का? थेट घरीच गेलात? जान्हवी विचारते. नाही, मी अजून मीटिंगमध्येच आहे. वेळ लागेल, तुम्ही जा. राजवीर उत्तर देतो. ठीक आहे, गुड नाईट. जान्हवी म्हणते. मी रात्री फोन करेन. राजवीर म्हणतो. ठीक आहे. एवढं ऐकताच जान्हवीच्या चेहऱ्यावर हसू येतं. इतका वेळ वाट पाहायला लावलं. आधीच सांगितलं असतं तर केव्हाच घरी गेले असते. असं मनात म्हणत जान्हवी उदास मनाने घरी निघते. घरी पोहोचताच तिने पाहिलं. हॉलमधलं सगळं सामान अस्ताव्यस्त पसरलेलं होतं. संपूर्ण हॉल विस्कळीत झालेला होता. इथे काय झालंय? भूकंप वगैरे आला होता का? कुठे चोरी तर नाही ना? पण दार तर लॉक होतं. मग आता कोणी का आलं कसं? कुणाकडे दुसरी चावी तर नाही ना? घराची अशी अवस्था पाहून जान्हवीच्या मनात एकामागून एक विचार येत होते. पण नेमकं काय घडलंय ते काहीच समजत नव्हतं. ती हळूहळू आत आणि लाईट लावली. फक्त एक छोटी लाईट चालू होती. त्यामुळे फारसं काही दिसत नव्हतं. आणि त्यानंतर जान्हवी जोरात किंचाळली. सोफ्याच्या दुसऱ्या बाजूला तनू खाली पडलेली होती. ताई, तुम्ही इथे काय करताय? काय झालं? कोणी घरात आलं होतं का? नाही, ठीक आहात ना? उठा ना. असं म्हणत जान्हवी घाबरून जाते. तनूची अवस्था खूप वाईट होती. केस विस्कटलेले, डोळे सुजलेले आणि ती सतत रडत होती. तिला अशा अवस्थेत पाहून जान्हवी अजूनच घाबरली. जान्हवी पटकन जाऊन पाण्याचा ग्लास घेऊन येते. ताई, रडू नका. काय झालंय? काहीतरी बोला ना.
असं म्हणत ती तिला पाणी देते. पण तनू काहीच बोलत नव्हती. जान्हवीच्या मनात भयानक विचार येऊ लागले होते. कसंबस तिला उचलून जान्हवी सोफ्यावर बसवते. सांगा ना ताई, नेमकं काय झालं? जान्हवी सतत विचारत होती. मी बर्बाद झाले आहे जान्हवी, मी बर्बाद झाले आहे. मला काहीच कळत नाही. मी स्वतःच आयुष्य संपवू का? असं म्हणत तनू जान्हवीला मिठीत घेऊन रडू लागते. आणि त्यावेळी इथे ताई असं काय बोलताय तुम्ही? जान्हवी गोंधळून जाते. मी हे सहन करू शकत नाही जान्हवी. माझे आई बाबा हे सहन करू शकणार नाहीत. आणि त्यावेळी ते जिवंतपणीच मरून जातील. मी त्यांच्याशी डोळे कसे मिळवू? तनू रडत रडत बोलते. जान्हवीला काहीच समजत नव्हतं. ताई, असं काय झाले? आई बाबांना तुमचा किती अभिमान आहे, जान्हवी म्हणते. असं म्हणत जान्हवी तिचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करते. आणि त्यावेळी पण आता ते कधीच माफ करणार नाहीत. आता ते माझा तिरस्कार करतील. ती तिरस्कार मी सहन करू शकत नाही. मला मरायचं आहे. तनू जान्हवीशी बोलत होती. ती अक्षरशः ढसाढसा रडत होती. काय झालं दी? असं का बोलतेस? तनूची अवस्था पाहून जान्हवीही रडू लागली. तनू घाईघाईने इकडे तिकडे आपला फोन शोधू लागली. तिने फोन सापडताच तो जान्हवी समोर धरला. फोन पाहताच जान्हवीचे तोंड उघडेच राहिले. तिच्या हातातून फोन खाली पडला. हे काय आहे? कुणीतरी माझा व्हिडिओ बनवला आहे आणि आता तो मला ब्लॅकमेल करत आहे. तनू रडत रडत जान्हवीला सांगत होती. पण असं कोणी का करेल? जान्हवीला काहीच कळत नव्हतं. ती पूर्णपणे धक्क्यात गेली होती. माहीत नाही. तनू जोरजोरात रडत होती. तिची अवस्था खूपच वाईट दिसत होती. तनू, हा मुलगा कोण आहे? जान्हवीने आश्चर्याने विचारलं. विजय, माझा बॉयफ्रेंड. आम्ही 2 वर्षांपासून डेट करत आहोत. कोणीतरी आमचा व्हिडिओ बनवला आहे. आता तो आम्हा दोघांनाही ब्लॅकमेल करतोय. म्हणतोय हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करेल आणि आमच्या घरच्यांनाही पाठवेल. त्यानंतर तनूने सगळी हकीकत सांगितली. पण तो असं का करतोय? आता जान्हवीला थोडं थोडं समजू लागलं होतं. पैशांसाठी बदल्यात त्याला पैसे हवेत, तनू म्हणाली. आणि त्यानंतर पैसे? जान्हवीने धक्क्यात विचारलं. हो, 20 लाख रुपये. तनू रडत म्हणाली. 20 लाख? ती रक्कम ऐकून जान्हवीचं तोंड उघडच राहिलं. आणि त्यानंतर इतके पैसे मी कुठून आणू? तनू पूर्णपणे कोसळली होती. एवढी मोठी रक्कम कशी जमवायची याचा तिला काहीच अंदाज नव्हता. तेवढ्यात दाराची बेल वाजली. जान्हवीनं जाऊन दार उघडलं. बाहेर एक मुलगा उभा होता. आणि त्यानंतर, जी, आपण कोण? त्यावेळी जान्हवीनं विचारलं. मी विजय, तनूचा बॉयफ्रेंड, तो म्हणाला. नाव ऐकताच जान्हवीनं त्याला आत बोलावलं. विजय आत आला आणि तनूची अवस्था पाहताच तो धावत तिच्या जवळ गेला. काय झालं बेबी? ही अवस्था करून ठेवली आहेस? मी सांगितलं होतं ना, आपण दोघं मिळून हा प्रॉब्लेम सोडवू. प्लीज रडू नकोस, मी आहे ना, तो तिला सावरत म्हणाला. इतके पैसे आपण कुठून आणणार विजय? तनू त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. माझ्या गावात एक प्लॉट आहे. तो विकला तर 10 लाखांचा तरी बंदोबस्त होईल. उरलेले 10 लाख? त्यावेळी तो तिला शांत करत म्हणत होता. माझ्याकडे 5 लाख आहेत, तनू म्हणाली. आणि पण 5 लाखांनी काहीच होणार नाही, विजय म्हणाला. मी माझ्या बॉसकडे मागेन. काही ना काही तरी ते देतीलच, तनू म्हणाली. मीही प्रयत्न करतो. पण तुला माहीत आहे, माझ्याकडे तो एकच प्लॉट आहे. तोही मी आपल्या भविष्याकरता घेतला होता. पण काही हरकत नाही, तूही प्रयत्न कर आणि मीही करतो. पण आता रडू नकोस, सगळं ठीक होईल. विजयने तिचे अश्रू पुसत दिलासा दिला.
आणि त्यावेळी तनू मान हलवून शांत झाली. प्लीज हिची काळजी घे, तिला अजिबात रडू देऊ नकोस. विजय उठून जान्हवीला म्हणाला, हो नक्कीच. आणि त्यावेळी जान्हवीने उत्तर दिलं, बरं मी निघतो, प्लॉट विकण्यासाठी ग्राहक शोधावा लागेल, बाय. असं म्हणत विजयने तनूच्या कपाळावर किस केलं. बाय. तनूने त्याला मिठी मारून निरोप दिला. विजय निघून गेला. दी काळजी करू नका, सगळं ठीक होईल. त्यांनी सांगितलं आहे ना की ते पैशांची व्यवस्था करत आहेत. तुम्ही टेन्शन घेऊ नका. जाऊन फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी चहा करून आणते. जान्हवी तिला समजावत म्हणाली. जान्हवी स्वयंपाकघरात जाऊन चहा करायला लागली. तनू आता आधीपेक्षा थोडी शांत वाटत होती, पण तरीही तिच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्टपणे दिसत होती. काळजी करू नकोस दी, त्यांनी सांगितलं आहे ना की ते काहीतरी करतील. जान्हवी चहाचा कप तनूच्या हातात देत म्हणाली. नाही जान्हवी, त्याच्याकडून यापेक्षा जास्त काही होणार नाही. तो आधीच आपला प्लॉट विकतो आहे. जिथे तो काम करतोय तिथूनही त्याने आधीच प्लॉट खरेदीसाठी पैसे उधार घेतले आहेत. त्यामुळे आता तिथून त्याला अजून पैसे मिळणार नाहीत. आता मला स्वतःलाच काहीतरी करावं लागेल, तनू गंभीर आवाजात म्हणाली. असं म्हणत तिने आपला फोन पर्समध्ये ठेवला आणि बाहेर निघू लागली. दी, यावेळेला कुठे जात आहात? जान्हवी काळजीने विचारत म्हणाली. क्लबमध्ये. ॲडव्हान्स म्हणून किती पैसे मिळू शकतात ते जाऊन पाहते, तनू उत्तर देत म्हणाली. हो, जान्हवी मान हलवत म्हणाली. तनू तिथून निघून गेली. जान्हवीचाही मूड खूप खराब होता, त्यामुळे तिने स्वतःसाठी जेवण बनवलं नाही. कपडे बदलून ती थेट बेडवर जाऊन आडवी पडली. इकडे राजवीर घरी परतला होता. त्याने कपडे बदलले, स्वतःसाठी जेवण बनवलं आणि जेवायला बसला. तेवढ्यात त्याला जान्हवीची आठवण आली. त्याने फोन उचलून तिला कॉल केला, पण जान्हवीने फोन उचलला नाही. 2-3 वेळा कॉल करूनही प्रतिसाद न मिळाल्यामुळे आता तो अस्वस्थ झाला होता. मी जान्हवीला काय झालं आहे, फोन का उचलत नाहीये? मी त्याला सांगितलं होतं ना की घरी गेल्यावर कॉल करेन. माझ्यावर नाराज आहे का? पण तेव्हा तिने ठीक आहे असंच म्हटलं होतं. नाराज असती तर नकार दिला असता. मग आता फोन का उचलत नाहीये? या मुलीला काहीच समजत नाही. कधी काय करते, कधी काय. तिला समजून घेणं माझ्या बसचं नाही. तो स्वतःशीच पुटपुटत होता. नाराज नसेल, कदाचित झोपली असेल. तिला झोपही खूप येते, असं स्वतःला समजवण्याचा प्रयत्न राजवीर करत होता. जान्हवी घरी आल्यावर तिने आपली बॅग हॉलमध्येच ठेवली होती. तिचा फोनही त्याच बॅगमध्ये असल्यामुळे राजवीरचे कॉल तिला कळलेच नाहीत. शिवाय राजवीर फोन करणार आहे हेही तिच्या लक्षात राहिलं नव्हतं. आणि त्यानंतर ती बऱ्याच वेळापासून बेडवर पडून होती आणि सतत करवट्या बदलत होती. तिला तनूची खूप चिंता वाटत होती. डोळ्यांसमोर वारंवार तनूचा रडणारा चेहरा येत होता. तनूला अशा अवस्थेत पाहायचं नव्हतं. तिच्यासाठी काहीतरी करावंसं वाटत होतं, पण काय करावं हेच तिला समजत नव्हतं. अशा विचारातच बराच वेळ गेला आणि शेवटी ती झोपून गेली. सकाळी जान्हवी ऑफिससाठी तयार झाली. निघताना तिला दिसलं की तनू फारच उदासपणे बसलेली होती. काय झालं दी, पैसे मिळाले का? जान्हवी आशेने विचारत म्हणाली. हो, सरांकडून 2 लाख ॲडव्हान्स मिळाला आहे. आज बँकेतून 5 लाख काढून घेईन, असं म्हणत तनू रडू लागली. हे पैसे मी खूप मेहनतीने साठवले होते, ती रडत रडत म्हणाली. हो दी, मला माहिती आहे. जान्हवी तिला घट्ट मिठी मारत तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. तरीही अजून 3 लाख कमी पडत आहेत. विजयही आता आणखी काही व्यवस्था करू शकत नाही. ब्लॅकमेलरने फक्त आज रात्रीपर्यंतचा वेळ दिला आहे. अजून 3 लाख कुठून आणू? असं म्हणत तनू जोरजोरात रडू लागली आणि सगळी गोष्ट जान्हवीला सांगू लागली. दी, काळजी करू नका. मीही ऑफिसमध्ये जाऊन विचारते. मला जर ॲडव्हान्स मिळाला तर, जान्हवी म्हणाली.
हे ऐकताच तनूच्या डोळ्यात आशेची चमक दिसू लागली. प्लीज जान्हवी, तू माझी मदत करू शकशील? तुला लोन मिळू शकतं. तू इतक्या मोठ्या कंपनीत काम करतेस. मी तुझे सगळे पैसे परत देईन, ती काकुतीने येत म्हणाली. दी, मी जाऊन नक्की बोलते. तुम्ही काळजी करू नका आणि आता रडू नका, जान्हवी तिला धीर देत म्हणाली. जान्हवीच्या शब्दांमुळे तनूच्या मनात थोडी आशा निर्माण झाली होती. कदाचित आता पैशांची व्यवस्था होईल असं तिला वाटू लागलं. आणि त्याच नंतर इतक्यात जान्हवी ऑफिससाठी निघून गेली. ती संपूर्ण वेळ खूपच अस्वस्थ दिसत होती. राजवीरनं एक दोनदा लक्षातही घेतलं होतं. काय झालं आहे मी जान्हवी? जान्हवी अस्वस्थ दिसत असल्याने अखेर राजवीरने तिला विचारलंच. काहीही नाही, जान्हवी ठामपणे नकार देत म्हणाली. तरी सुद्धा मला असं का वाटतंय की तुम्ही खूप त्रस्त आहात? राजवीर तिच्या डोळ्यात पाहत खात्री करून घेत म्हणाला. मी आणि त्रस्त नाही हो, तुम्हाला असं का वाटतं? आणि त्यावेळी इकडे जान्हवी स्पष्टपणे खोटं बोलत उत्तर देत होती. त्रस्त नाही तर नाराज आहात, राजवीर म्हणाला. नाराज? मी का नाराज असेन? आणि कुणावर? जान्हवीने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत विचारलं. माझ्यावरच नाही तर कोणावर? राजवीर म्हणाला. मी तुमच्यावर का नाराज असेन? आणि का? तुम्ही काही केलं का आहे का? भुवया उंचावत जान्हवी म्हणाली. मी काहीच केलं नाही, पण तुमचा काही भरोसा नाही. तुम्हाला तर अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर वाईट वाटतं. राजवीर थोडा मिश्किल पण गंभीर सुरात म्हणाला. असं काही नाही. एवढंच बोलून जान्हवी केबिनमधून बाहेर निघून गेली. ऐका ना मी जान्हवी, ऐका तरी. राजवीर मागून आवाज देत राहिला, पण तिने काहीही ऐकलं नाही. राजवीर स्वतःशीच विचार करू लागला. मला असं का वाटते की मी जान्हवी खूप त्रस्त आहे? काहीतरी नक्कीच झालं आहे. काल माझा फोनसुद्धा तिने उचलला नाही की उगाच मला असंच वाटतंय, पण काहीतरी नक्की आहे आणि ती सांगायलाही तयार नाही. दुसरीकडे जान्हवी मनातच विचार करत होती. लोनसाठी कुणाशी बोलावं? सरांशी थेट बोलू का की मिस्टर मेहता? नाही, विक्रमला विचारते. आणि त्यानंतर थोड्याच वेळात जान्हवी राजवीरसाठी कॉफी घेऊन आली, पण तिचं लक्ष मात्र कुठेच नव्हतं. कप ठेवताना तिच्या हातातून कप उलटला आणि कॉफी सांडली. हे काय करताय मी जान्हवी? तुमचं लक्ष कुठे आहे? राजवीर विचारू लागतो. राजवीर रागाने म्हणाला. सॉरी, मी आत्ता साफ करते. जान्हवी थोडी घाबरून म्हणाली. राहू द्या, तुम्हाला काही लागलं तर नाही ना? राजवीरने विचारलं. आणि त्यावेळी राजवीर तिला मागे करत विचारतो. त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दलची काळजी स्पष्ट दिसत होती. नाही, मी ठीक आहे, जान्हवी म्हणाली. खरंच? राजवीर तिच्या डोळ्यात पाहत विचारतो. हो, जान्हवी मान हलवत म्हणाली. नक्की काय झालं आहे मी जान्हवी? राजवीरने तिचा हात पकडत तिला जवळ ओढून विचारलं. काहीही नाही, जान्हवी ठामपणे म्हणाली. तुम्ही त्रस्त दिसताय. काही झालं आहे का? मला सांगू शकता? राजवीर पूर्ण प्रयत्न करत म्हणाला. नाही. जान्हवीनं काहीही न सांगता स्पष्ट नकार दिला. ठीक आहे, मग पुन्हा कॉफी घेऊन या. तोपर्यंत मी हे साफ करून घेतो, राजवीर म्हणाला. जान्हवीच्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. तिला काहीतरी लपवायचं आहे असं त्याला वाटत होतं. त्यामुळे तो थोडा दुखावलेलाही होता. ठीक आहे. एवढंच बोलून जान्हवी तिथून निघून गेली. कॉफी दिल्यानंतर ती आपल्या जागेवर येऊन बसली, पण तिचं मन कोणत्याही कामात लागत नव्हतं. लंच टाईम होताच विक्रम तिच्या जवळ आला.
चल आज बाहेर लंचला जाऊया, मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. जान्हवी पटकन बॅग उचलत म्हणाली, हो हो, चालेल. हे ऐकून विक्रमच्या चेहऱ्यावर गोड असं हसू आलं. नेहमी तो तिला बाहेर चल म्हणायचा आणि आज पहिल्यांदाच जान्हवी स्वतःहून बोलली होती, त्यामुळे तो खूप खुश झाला होता. दोघेही लंचसाठी बाहेर गेले. हो, सांग, काय बोलायचं होतं? विक्रम उत्सुकतेने विचारतो. तू इथे बराच काळापासून आहेस ना? एक विचारायचं होतं. लोक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करतात. त्यावर काही उपाय असतो का? जान्हवी थोडी घाबरलेली दिसत विचारते. तू असं का विचारतेस? विक्रमला काहीच कळत नव्हतं. तो आश्चर्याने विचारतो. नाही, तसं काही नाही. मी फक्त मूवीत पाहिलं होतं. खरं सांगायचं नसल्यामुळे जान्हवी बहाणा करते. आजकाल हे खूपच सामान्य झालं आहे, विक्रम शांतपणे म्हणतो. पोलिसात तक्रार नाही करता येत का? ते मदत करतील ना? जान्हवी उत्सुकतेने विचारते. चान्स फारच कमी असतात आणि काही केलं तरी तोपर्यंत फोटो व्हायरल झालेले असतात, मग त्याचा फारसा उपयोग होत नाही. विक्रम स्पष्टपणे सांगतो. हो, तू बरोबर म्हणतोयस. हे ऐकून जान्हवी निराश होते. हे सगळं सोड, मला हे सांग, कंपनीकडून लोन घ्यायचं असेल तर कसं मिळतं? जान्हवी विषय बदलते. का, तुला लोन घ्यायचं आहे? विक्रम आश्चर्याने विचारतो. हो, जान्हवी म्हणाली. जान्हवी मान हलवत म्हणते. पण कशासाठी? विक्रमने विचारलं. विक्रमला अजूनच गोंधळ होतो. मला गरज आहे, तू सांग ना. प्रश्नाचं उत्तर न देता जान्हवी म्हणते. HR डिपार्टमेंटमध्ये रिक्वेस्ट द्यावी लागते, पण तू अजून नवीन आहेस, त्यामुळे तुला लगेच मिळणं कठीण आहे. विक्रम स्पष्टपणे सांगतो. यासाठी किती वेळ लागेल? जान्हवीने विक्रमला विचारलं. तू नवीन आहेस, त्यामुळे तुला कदाचित महिना तरी लागू शकतो, विक्रम म्हणाला. काय? जान्हवी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली. हो, पण आता तू नाहीयेस तर इतका वेळ सहज लागेल. आधी थोडा अनुभव असता तर हे काम 3-4 वर्षांसारखं नव्हे तर काही आठवड्यात झालं असतं. विक्रमने तिला सगळी माहिती दिली. मग तर खूप उशीर होईल, जान्हवी काळजीत म्हणाली. तुला पैसे का हवेत? विक्रमने थेट विचारलं. मला नाही, दुसरा कुणाला हवेत, जान्हवीनं सांगितलं. पण जान्हवी, अशा पद्धतीने कर्ज घेऊन कुणाला पैसे देऊ नकोस, हे योग्य नाही, विक्रम तिला समजावत म्हणाला. नाही, तसं काही नाही, ती माझीच फॅमिली आहे, खूप अर्जंट आहे, जान्हवी म्हणाली. मग तू सरांशी थेट का बोलत नाहीस? त्यांनी शिफारस केली तर तुला कर्ज लवकर मिळू शकतं, विक्रमने सल्ला दिला. हो, तू बरोबर म्हणतोयस, मी तसंच करते, जान्हवीनं मान हलवली. तरीसुद्धा मी पुन्हा सांगतो, नीट विचार करूनच कुणाला पैसे दे, विक्रमने तिला पुन्हा सावध केलं. हो हो, आता निघते. जान्हवी त्याच्या बोलण्याकडे फारसं लक्ष न देता ऑफिसकडे जायला निघाली. ऑफिसमध्ये पोहोचताच जान्हवी थेट राजवीरच्या केबिनमध्ये गेली. सर, ते. जान्हवीला सुरुवात कशी करावी हेच कळत नव्हतं. हो, बोला मी जान्हवी. आणि थोडक्यात बोला, माझ्याकडे वेळ नाही, कामही आहे. राजवीर लॅपटॉपवर काम करत करत म्हणाला. तुम्ही आधी काम पूर्ण करा, मोकळे झाल्यावर मला सांगा, मला थोडं बोलायचं होतं, जान्हवी म्हणाली. मला वाटत नाही की आज मी मोकळा होईल, त्यामुळे जे काही सांगायचं आहे ते आत्ताच सांगा आणि पटकन सांगा. फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाही, राजवीर अतिशय उद्धटपणे बोलला. राजवीरचा हा रागीट सूर पाहून जान्हवीला वाटलं की तिला कर्ज मिळण्याची काहीच शक्यता नाही. ठीक आहे, एवढंच म्हणत ती तिथून जायला लागली. लंच टाईममध्ये कुठे गेला होतात?
जान्हवी निघत असताना राजवीरने तिला थांबवत विचारलं, लंच करायला गेले होते. जान्हवी म्हणाली, कुठे? ऑफिस कॅन्टीनमध्ये की बाहेर? विक्रमसोबत तिला बाहेर जाताना पाहिलं होतं, तरीही राजवीर मुद्दाम विचारत होता. ऑफिस कॅन्टीनमध्ये नाही, बाहेर गेले होते, जान्हवी उत्तर देत म्हणाली. पण राजवीर असं का विचारतोय हे तिला समजत नव्हतं. म्हणजे बाहेरच गेली होतीस? राजवीर शब्दांवर जोर देत म्हणाला. मला वाटलं लंच टाईममध्ये बाहेर जाणं अलाउड आहे. आपण जाऊ शकतो ना? राजवीर ज्या पद्धतीने विचारत होता त्यामुळे तिला शंका आली की कदाचित नियमच नाहीत का? म्हणून तिने खात्री करून घेतली. हो, मी कधी म्हटलं की अलाउड नाही? अलाउड आहे, नक्कीच जाऊ शकता. कोण म्हणतं नाही जाऊ शकत? तुम्हाला तर नियम फार चांगले लक्षात असतात. वेळेवर यायचं, वेळेवर जायचं. सॉरी, वेळेवर यायचं नाही, पण जायचं मग वेळेवर. राजवीर टोमणे मारत म्हणाला. जान्हवीला काहीच कळत नव्हतं की तो एवढ्या उद्धटपणे आणि रागात का बोलतोय. मी आज वेळेवरच आले होते. असं का बोलताय? जान्हवी गोंधळून म्हणाली. नाही, मी कधी म्हटलं की तू उशिरा आलीस? मी फक्त एवढंच म्हणालो की तुला नियम चांगले लक्षात असतात. राजवीर सतत टोमणे मारत म्हणाला. हे तुम्ही माझं कौतुक करताय की टोमणे मारताय? जान्हवीने स्पष्टपणे विचारलं. कौतुकच करत होतो. तुला काय वाटलं? राजवीर तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला. नाही, मला वाटलं की. थोडा थांबून ती म्हणाली. ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करा. मला वाटत नाही की आता मला काही बोलायचं आहे. असं म्हणत जान्हवी तिथून निघून गेली आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.